तर खूप दिवसानंतर आलो होतो आपल्या मुक्ताईनगरच्या SM कॉलेजला. आपण रस्त्याने एवढा खतरनाक ऍक्सिडेंट बघितला ना की काय सांगू तुम्हाला. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या एक नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर हा आहे आपला 100 डे डेली व्लॉगिंग चॅलेंजचा 11वा व्लॉग. तर 10 व्लॉग आपले कंटिन्यू झाले. तर आज आपल्याला खूप दिवसानंतर जायचं होतं आपल्या कॉलेजला आणि का जातोय ते पण तुम्हाला समोर सांगतो, फक्त व्लॉग तुम्ही शेवट पर्यंत बघा. तर आज आम्ही जात होतो कॉलेजला 3 जण, म्हणजे मी, देवाराजे आणि आपला राजमहाराज. आणि मग काय लावलं आपल्या स्प्लेंडरला चावी आणि निघालो सरळ मुक्ताईनगरला जाण्यासाठी. आणि आता तुम्ही म्हणसाल बाई कॉलेजला जातोय ना, आपला पिवळा हत्तीला नाही येत आहे. नेणार तर मी पिवळा हत्तीच होतो, पण पिवळा हत्तीला ना आज थोडं अर्जंट काम निघालं. आणि विषय असा आहे की स्प्लेंडर आपली जान आहे आणि आपला पिवळा हत्ती आपला जीव आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आपले दोन्ही आपल्यासाठी सेम आहे. आणि फिरण्यासाठी ना स्प्लेंडरच ओके आहे, कारण 100 रुपयाच्या पेट्रोल मध्ये ना आपली स्प्लेंडर पूर्ण मुक्ताईनगर फिरते. आणि मग फिरत फिरत आलो आपल्या SM कॉलेजला. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही माहोल बघू शकता. आणि यार SM कॉलेजच्या पोट्ट्यांना तुम्हाला सांगतो एक्सटर्नल पेपराचा टाइम टेबल आलाय, तर भावांनो बघून घ्या. आणि भावांनो एवढंच नाही, जर का तुम्हाला तुमचे आयडेंटिटी कार्ड पण भेटले नसतील तर स्टडी रूम मध्ये या आणि तुमचे आयडेंटिटी कार्ड पण घेऊन जा. आणि जर का तुमचे मित्र मैत्रिणी कोणी SM कॉलेजला असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आता तुमचं एवढं काम तर मी केलं, आता मी माझं काम करतोय. तर मला घ्यायचं होतं गोनाफाईट, तर सरने फटाफट गोनाफाईट पण देऊन दिलं. आणि मग आपल्या क्लासचे पोट्टे असतील आणि ते काही रिकामे काम करणार नाही असं होईल का. तर आपला स्टँड ब्रो म्हणे की मी ह्या वरच्या स्टँडला हात लावेल. आणि मग काय जशी तिने पहिल्यांदा जंप मारली पण त्याचा हात काय लागला नाही. परत मग त्याच्या जवळ गेला. त्याच्या म्हणे भाई तू डायरेक्ट कॉलेज पासून पळत येत तेव्हा तुझा कुठं तिथं हात लागेल. पण स्टँड म्हणे मी तर इथूनच लावेल. मग दुसऱ्यांदा कुदला भाई आणि डायरेक्ट लावलाच भाई ना हात. आणि मग स्टँडला म्हणजे आपल्या प्रथमेश भाईला म्हटलं एक नंबरच रे भाई. तिथंच थोडाफार टाइमपास वगैरे केला आणि तेजसनं न्यू लॅपटॉप घेतलं होतं तर ते पण बघून घेतलं. आणि तेजाला थोडं काम होतं म्हणून तेजाला लवकर जायचं होतं घरी. आणि आता तुम्ही पण एकदा लास्ट वेळा आपला SM कॉलेजचा व्ह्यू बघून घ्या, कारण आम्ही आता डायरेक्ट पेपरालाच येऊ. आणि म्हणजे पेपर पण आताच आहे बरं का, जास्त दूर पण नाही. आणि लावलं आपल्या स्प्लेंडरला मग चाबी. आणि मी, तेजा आणि देवा गेलो मग बस स्टँड वरती, कारण तेजाला जायचं होतं ना घरी, मग त्याला सोडायचं होतं बस स्टँड वरती. मग त्याला घेऊन गेलो आम्ही सरळ डायरेक्ट बस स्टँड वरती. मग त्याला सोडून दिलं तिथं. त्याला म्हटलं चाल भाई डायरेक्ट भेटू आता पेपराला. मी, देवा आणि राज आम्ही आलो मग बिर्याणी खायला. आधी तर मग राज महाराजची व्हेज वाली सोयाबीन बिर्याणी घेऊन घेतली आणि आम्ही घेतली अंडा बिर्याणी. आणि मग तिथं मस्त बिर्याणी वगैरे खाऊन घेतली आणि निघालो होतो घरी जाण्यासाठी. पण रस्त्याने एवढा खतरनाक ऍक्सिडेंट बघितला ना की काय सांगू भाई तुम्हाला. पण आम्हाला ना नक्की नाही माहित की बसने ट्रकला ठोकलं की ट्रकनं बसला ठोकलं. तर तिथून पण घरी जाण्यासाठी निघत होतो, पण आपला मित्र भारत पण भेटला. मग भावाला भेटून वगैरे घेतलं आणि त्याला म्हटलं चाल भाई जातो. आणि रस्त्याने पण जात होतो, पण तेवढ्यात पण आपल्या इन्स्टा फॅमिली म्हणल्या काय माणसं भेटले. मग त्या भावाला पण घेऊन घेतलं व्लॉग मध्ये. आणि चला भेटू मग आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.